मला माहिती आहे की खूप टाईट शेड्यूल चाललेलं आहे, बट वेळ कमी आणि खूप काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत तुमच्या सर्वांसाठी. आणि हा जो इव्हेंट आहे ना, सो TLC 15 वर्ष झाले, खूप 20 वर्ष, सॉरी 20 वर्ष. जितू सरांचं लक्ष आहे की नाही मी बघत होतो. सो बोध बोध ही कन्सेप्ट आहे, त्याच्यात खूप मोठे मोठे स्पीकर्स आत्तापर्यंत येऊन गेले, पण आपल्या सर्वांसाठी जे आदर्श आहेत बागवे सर यांची जर्नी तुम्हा सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. आणि तुम्ही खरंच नशीबवान आहात अदर TLCNsपेक्षा, हे तुम्हालाही समोरासमोर ऐकायला मिळणार आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग तर होणारच आहे आणि ही सगळी धुरा सांभाळणार आहे जितू सर. आता याचं दडपण सरांना जास्त आलेलं आहे की जितू सर तिची धुरा सांभाळणार आहे याचं. त्यामुळे येस, जास्त वेळ न घेता मी जितू सरांकडे माईक हँडओव्हर करतो. थँक्यू समीर. त्यांनी जरी मला उद्देशून काहीतरी बोलला असेल तो, पण ती धुरा आपल्या सगळ्यांकडे. मी एकटा बोलणार नाहीये, तुम्ही सगळे बोलणार आहे. फक्त तुमच्या वतीने मी बोलणार आहे. सो सगळ्यांना उत्सुकता आहे सरांबद्दल जाणून घ्यायचं. त्यांची जी काय जर्नी ह्या लेवलला आलेली आहे, ह्या सक्सेस लेवलला आलेली आहे याच्याबद्दल. आणि तुमच्या वतीने जसं मी बोलणार आहे, तर मी सुरुवात आधी करेन. सर बोलायच्या आधी मला असं मांडायचं आहे की तुम्हाला आज सर कुठल्या दृष्टिकोनाने किंवा कुठल्या परसेप्शननी कसे दिसतात, हे मला एक 3-4 लोकांकडनं तरी पाहिजे की आज तुम्हाला कसे सर परसिव्ह होत आहेत. त्याच्यानंतर आपण सरांकडनं ऐकून घेऊ. आणि मी खास करून एक 2 किंवा 3 नवीन लोकांना आणि 2 सिनियर लोकांना, म्हणजे सिनियर लोकांपैकी मी म्हणेन निखिल किंवा अब्बास, लक्ष्मण आज नाही आहे, पाध्ये किंवा निलेश, ह्या लोकांनी. पण मला एकदम थोडक्यात 4 वाक्यांमध्ये सर डिफाईन करायचे आहेत तुम्हाला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ॲक्च्युली बिझनेसमध्ये प्रत्येकाला एक गुरु गॉडफादर त्याची आवश्यकता असते. तसं माझ्या आयुष्यात पण होते. ते सेम तीच छबी मी आज सरांमध्ये बघतोय. त्याच्यातच सगळं काही आलं. आणि आज जे काही इंडस्ट्रीमध्ये आम्ही उभे आहे ते गुरूंमुळेच आहे. आणि ते आज पुढची जी प्रगती करायची ती मी सरांकडे बघून करतोय. मी जेव्हा विचारतोय तुम्हाला की तुम्हाला परसिव्ह कसे होत आहेत, त्याच्यामध्ये त्यांची स्तुती, ठीक आहे, तुम्हाला तुमचा भाव येतो, पण मला आत्ता स्तुती नको आहे. मला तुम्ही ते परसिव्ह कसे होत आहेत हे पाहिजे. त्यांच्या सहवासात असताना किंवा त्यांच्या बरोबर असताना ते कसे वागतायत हे तुम्हाला कसं दिसतंय, कसे भासतायत, कसं भासणं हे मला जास्त अपेक्षित आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी स्तुती करणं हे नॅचरल आहे. तो वेगळा कार्यक्रम करूया आपण. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, ज्या कार्यक्रमात आम्ही काही यंगस्टर्स होते, काही माझ्यापेक्षा थोड्या वयाने कमी, पण असे काही लोक होते. आणि आम्ही त्या कार्यक्रमात हे स्किट करायचं होतं. आम्ही स्किट केलं आणि आम्ही 1-2च तास बरोबर होतो. आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाच्या डायरेक्टरनी त्या यंगस्टर्स आणि त्या लोकांना विचारलं होतं की मला कसं परस्यू करतायत, ते हे कोण असतील, व्यवसायिक कोण असतील. त्यांना माहीत नव्हतं. म्हणजे आम्ही त्या 2 तासापूर्वी भेटलेले लोक होतो. आणि त्यांनी आम्हाला, त्या डायरेक्टरनी विचारलं आम्हाला की त्यांना विचारलं की हे कोण असतील, जितेंद्र शिर्के हा माणूस कोण असू शकतो. तर एका व्यक्तीने सांगितलं, एक लेडी होती, ती म्हणे हे PT टीचर असतील म्हणे. दुसऱ्यांनी सांगितलं हे डिपार्टमेंटमधले लोक दिसत आहेत. परवा तर मी एका रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर द्यायला गेलो होतो की मला पार्सल पाहिजे. तर पार्सल येईपर्यंत त्यांनी विचारलं, सर तुम्ही डिपार्टमेंटमधले आहात का. सर दिस इज परसिव्हरन्स, हे लक्षात घ्या. आता मी परसेप्शन. सो
हे लक्षात घ्या, मला हे अपेक्षित आहे सरांबद्दल. सरांचं सेशन न अटेंड करणारे जे लोक आहेत त्यांना आज सरांचं परसेप्शन कसं आहे? मी समीरला थँक्स म्हणेल की समीरने मला एन्करेज केलं होतं TLC जॉईन करायला. आणि बागवे सरांना ऐकणं हे एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की बागवे सरांना लवकर ऐकायला मिळावं. आणि आम्ही SLCमधून आत्ताच नवीन आलेलो आहोत. तर आज जे कम्युनिकेशनबद्दल बोलणं झालं हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला अडचणी येत होत्या, पण आम्हाला त्या एकदम मार्मिक होतं ते, असं आजपर्यंत आम्ही कधी ऐकलं नव्हतं. थँक्यू सर. आज पहिल्यांदा मला बागवे सरांचं लेक्चर अटेंड करायला भेटलं, सो मी खूप भाग्यशाली समजतो. सकाळी यायच्या पहिले सरांचं एक पर्स्पेक्टिव्ह काय होतं माझ्या मनामध्ये. तर इथे सगळ्यांनी आय डोंट नो कोणी बघितलं नाही बघितलं, एक सिरीज होती मनी हाईस्ट नावाची. त्यात एक प्रोफेसर नावाचा एक कॅरेक्टर असतो. ते का ते पण सांगतो मी. आजपर्यंत सरांविषयी जे पण स्टोरीज ऐकलेले आहेत, सरांनी कसं गाईड केलेलं आहे ते शिर्के सरांकडनं पहिले ऐकलं होतं. त्याच्यानंतर सेल्स अँड मार्केटिंगमध्ये ढगे सर शेअर केलेल्या काही गोष्टी होत्या. त्याच्या थ्रू मग एक पर्स्पेक्टिव्ह झाला होता की ही इज द प्रोफेसर फ्रॉम मनी हाईस्ट. मी तोच आहे, माईक बदलतोय फक्त, आवाज वेगळा ऐकू शकतो. पण मी आता जरा सिनियर लोकांकडे वळणार आहे. मला सर्वात अच्छा निलेशनी हात वर केलाय. निलेश पण 4 वाक्यात, कारण निलेश अख्खी रात्र खाऊ शकतो बागवे सरांना डिस्क्राईब करण्यात. 20. मला पण बरंच काही बोलता येईल, पण मी म्हणजे जे काही मी आत्ता आहे ते त्यांच्यामुळंच आहे. आणि आज मला बरेच जण म्हणजे जे LC मधनं SLC मध्ये आलेले बरेच मंडळी दिसत आहेत, ते ती खासियत मला सरांची आज सांगायची की जे काही कंटेंट मी तुम्हाला दाखवलं आहे किंवा मी आपल्या सेशनमध्ये दाखवलेलं आहे, हे सगळं सरांनी क्रिएट केलेलं कंटेंट आहे. ते मी फक्त पोस्टपोनचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी हे क्रिएट करण्यात बराच वेळ घालवला आहे, कष्ट घेतलेली आहेत आणि हे तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. तर ह्याचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. आणि त्यांचं पेबॅक हे त्यात आहे की तुम्ही इम्प्लिमेंट करून तुम्ही जर सक्सेसफुल झाला तर त्यांचं पर्पज कम्प्लीट होईल असं वाटतंय. आज आपल्याला सगळ्यांना सरांना ऐकायचं आहे, म्हणून मी आज सगळ्यांचं तुमच्याकडनं सगळं बोलून घेतलेलं आहे. आता कोणीही बोलायचं नाही आहे, आता तुम्ही फक्त ऐकायचं आहे. आता कॉफी पिणार आहे आम्ही दोघं, पण आज आपल्याला सरांना ऐकायचं आहे. त्यामुळे मला सरांना सर्वात प्रथम जो प्रश्न विचारायचा, मी प्रश्न विचारणार आहे, तुमच्या वतीने विचारणार आहे. तर सरांना मला विचारायचं आहे की सर ज्या फॅमिलीमधनं आलेले आहेत, ज्या बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत, तिथून त्यांनी सर तुम्ही बिझनेस करायचं का ठरवलं आणि ते कसं घडलं त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. मला बरंचसं माहिती आहे सरांबद्दल, पण ते तुमच्या वतीने मी विचारतोय म्हणून मी नौक्यासारखं विचारणार. ओके, इंजिनिअरिंग झाल्यानंतर 81 मध्ये ड्युरिंग दॅट इंजिनिअरिंग पिरियड मी माझ्या काकांच्या फॅक्टरीत इंटर्नशिप करत होतो आणि तेव्हा तो एंटरप्रिनरशिपचा किडा होता. सो आफ्टर 81 वेन आय पास्ड आउट, माझे जे पार्टनर्स आहेत बापट आणि चिट्टीस, आमची मैत्री गोज बॅक टू 1977. किती वर्ष आली तर 47 वर्ष. तर त्यावेळी आम्ही कॉलेजमध्येच ठरवलं की काय कुछ तो करणं आहे अलग. नंतर मग प्रत्येकजण कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यायला म्हणून कॉलेज शिकत असतानाच इंटर्नशिप सुरू केली आम्ही. 81 मध्ये पास झाल्यानंतर 82 मध्ये आम्ही एकदा सगळे तिघही मुंबईत होतो. मुंबईला आम्ही एव्हरी सॅटर्डे जेव्हा सुट्टी असायची तेव्हा भेटायचो तिघही. मी महिंद्रामध्ये होतो, बापट प्रीमियर ऑटोमोबाईलमध्ये होते आणि चिट्टीस पण महिंद्रात होते. तो आम्ही संध्याकाळी भेटायचो आणि तेव्हा क्या करणे का असं चालायचं. तो एक्सपोजर जे आम्हाला होतं ते फक्त आमच्या रिलेटिव्समध्ये काहीतरी बिझनेस करायची त्यांचंच होतं. सो इट वॉज डिसाइडेड इन 82 दॅट हमको कुछ बिझनेस करना है, क्या करना है कोणाला काहीच माहीत नव्हतं. आणि मग कोणीतरी म्हटलं की अरे प्लॉट बीट लागतो, जमीन लागते, काहीतरी लागतं, फॅक्टरी लागते. म्हणून मग आम्ही MIDC मध्ये ॲप्लिकेशन टाकलं आणि सडनली 82 मध्येच त्यांचा कॉल आला की
नाशिकमध्ये प्लॉट अवेलेबल आहेत. नाशिक, पुणे आणि अंबरनाथ इथे प्लॉट अवेलेबल आहे. नाशिकचा चीपेस्ट होता म्हणून मग नाशिकला आलो. त्यावेळी पहिल्यांदा नाशिकला आलो, कारण नाशिक कुठच्या दिशेने आहे ते पण माहीत नव्हतं तोपर्यंत. सकाळी भुसावळ पॅसेंजरने आलो. नाशिकची थंडी 5 वाजता, कधी मुंबईकरांना थंडीचं काय माहीतच नाही, अशी थंडी होती आणि मजा आली. मग MIDCत गेलो आणि पहिला जो ब्युरोक्रेसीचा एक्सपिरियन्स मिळतो तो मिळाला फटका. पण एनिवे त्याच्यातनं आम्हाला प्लॉट अलॉट झाला. आम्ही प्लॉट घेतला 83मध्ये. फॉर्च्युनेटली मी महिंद्रामध्ये असताना माझी ट्रान्सफर नाशिकला झाली, नाशिक महिंद्रामध्ये. मी महिंद्रा R&Dमध्ये होतो तेव्हा. इथे त्यांना R&D सेटअप करायचं होतं नाशिकला. तेव्हा आय केम हिअर ॲज R&D रिसर्च इंजिनियर. आणि मग दॅट वॉज अ लकी पार्ट की प्लॉट पण घेतला आणि माझं पण ट्रान्सफर इकडे झाली. सो मग ते बिल्डर पण शोधा, आर्किटेक्ट शोधा आणि मग 1000 स्क्वेअर फूटची शेड बांधली फक्त. सो फॅक्टरी बिझनेस करायचा म्हणजे काय की एक फॅक्टरी शेड पाहिजे आणि 2 मशीन्स पाहिजे आणि मग बिझनेस येणार आपला, दुकान चालू हो जाएगा, असंच काहीतरी होतं. आणि मग एक सिम्पल स्टँडर्ड जनरल लेथ, एक ड्रिलिंग मशीन, एक वेल्डिंग मशीन, एक प्रेस, असं जनरल वर्कशॉपची मशिनरी घेतली आणि बिझनेसची वाट बघत बसायचो. सो पहिल्यांदा प्रशांत खोसला म्हणून एक कंपनी होती इथे. त्याचे परचेसवाले कोणतरी गिरायक शोधत होते, ते आमच्याकडे आले आणि काहीतरी एक सॅम्पल बना की देऊ म्हणून काहीतरी एक प्रॉडक्टचं एक सॅम्पल दिलं आणि 5 सॅम्पल पाहिजे म्हणाले. आणि की हे जर सॅम्पल बनवलं तर तुम्हाला 200ची ऑर्डर मिळेल. आम्ही उड्या मारायला लागलो. 5 सॅम्पल कसे कसे बनवले आम्ही. इंजिनिअरिंगचं सगळं आपलं थिअरिटिकल नॉलेज विलेज लावून ते बनले, सप्लाय केले, पैसे मिळाले. ते म्हणाले आम्हाला एवढेच पाहिजे होते. सो पहिला बिझनेसमधला लर्निंग फटका मिळाला तिथे. असं करत करत मग मी महिंद्रात होतो. मग एकदा माझ्या बॉसना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं मला स्वतःची सुरू करायची आहे, मी सुरू केली आहे आणि त्याचं ओपनिंगला तुम्हाला बोलवायचं आहे. मग त्यांना बोलवलं ओपनिंगला. त्यांना सांगितलं आता मला बिझनेस पाहिजे महिंद्राकडनं. ते म्हणाले तू महिंद्रात आहे आणि मी पण महिंद्रात तसा बिझनेस देऊ शकत नाही, पण बाजूलाच आपल्या महिंद्रा स्पायसर जे आता महिंद्रा सोना आहे तिकडे माझाच मित्र जनरल मॅनेजर आहे, त्याला मी सांगतो तू तिकडे जा. तिकडे गेलो. त्यांनी मला पहिलं काम दिलं म्हणजे क्लच प्लेट. ते क्लच प्लेट बनवतात. तर ते क्लच प्लेट्स मार्केटमधनं आफ्टर मार्केटमधनं रिजेक्शन यायचं परत. तर ते रिजेक्शन तर त्या क्लच प्लेट्स रिटर्न जे यायच्या त्याचं रिवर्क करून म्हणजे त्या डिसमॅन्डल करायच्या सगळ्या, त्याचं लायनर आणि ते सगळं मधलं स्प्रिंग बिंग हे काम ते ड्रिलिंग मशीनवर करायला लागायचं. रिवेट्स ड्रिलिंग मशीनवर असे काढून ते रिवेट्स मोकळे करायचे. तर असं त्याने सांगितलं हे करताय का, म्हटलं करू, आमचं ड्रिलिंग मशीन चालू होऊन जाईल. सो असं एक ट्रक भरून क्लच प्लेट घेऊन पडलं आमच्या कंपनीत. पण आम्हाला ग्रेट वाटलं. असं कंपनी भरली ना 1000 स्क्वेअर फूटमध्ये सगळं क्लच प्लेट. पण त्या डिसमॅन्डल करून दिल्या आणि त्या आमचे कमिटमेंट बघून तिकडे जे परचेस मॅनेजर होते ते म्हणाले की ही पुरं जरा, आणि आम्ही वी वर जस्ट 23-24. सो ते काहीतरी कमिटेड दिसत आहेत, सिन्सिअर दिसत आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला एक वॉशर दिला बनवायला. ये वॉशर बना सकते की बोल, म्हणून तो आम्ही वॉशर घेतला. आणि तो वॉशर नव्हता, तो एक स्प्रिंग वॉशर होता, बेलेविल वॉशर म्हणतात त्याला. आणि तो आम्हाला 6 महिने लागले डेव्हलप करायला, कारण आम्हाला त्यातलं काय कळत नव्हतं. पण त्या 6 महिन्यात आम्ही एवढं काय काय शिकलो तो डेव्हलप करताना. आणि त्यांनी आम्हाला बघितलं आम्ही एवढं झगडतोय त्याच्यावर, तर त्यांनी इन द मीन टाईम काही साधे पार्ट्स पण दिले आम्हाला बनवायला. आणि आम्ही तर प्रेस मशीन पण चालू झालं आमचं मग वॉशर. आणि असं करत करत बिझनेस चालू झाला. थोडक्यात लांब उत्तर हे आहे त्याचं. सर त्याच्यात जरा ॲडिशन करा की तुम्ही, मला एक आठवतोय तुमचा तो हे होतं की मायक्रॉन में करेगा तो मायक्रॉन में पैसा मिलेगा. तो किस्सा सांगा ना. नाही म्हणजे जेव्हा मला काही फार ॲक्युरेट प्रॉडक्ट्स करायला ऑफर व्हायची तेव्हा आम्ही बघायचो की एवढी मेहनत घ्यायला लागायची आणि पैसे काहीच नाही मिळायचे त्याच्यात. तेव्हा एक थोडंसं असं एक बिझनेस प्रिन्सिपल ठरवलं की मायक्रॉनमध्ये काम नाही करायचं. सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की सरांनी थोडक्यात सांगितलं, पण नवीन लोकांसाठी मी परत सांगतो की सरांचं शिक्षण VGTI मध्ये झालेलं आहे मुंबईमध्ये. सर बिलॉंग्स टू मुंबई अर्लियर. त्यांचे आई वडील त्यांचं सगळं ते मुंबईमध्ये, आणि त्यांचे जे 2 पार्टनर्स ते म्हणतात ते पण मुंबईचेच होते. तर ते मुंबईत ठरवलं आणि MIDCचा प्लॉट नाशिकचा मिळाला म्हणून ते नाशिकला मायग्रेट झाले 84 मध्ये.
त्यांचे इतर पार्टनरसुद्धा देवर क्लासमेट्स लाईक व्हिजिटायमधले क्लासमेट्स आणि ते सगळे इकडे आले. तर मला त्या क्लासमेट्स तुम्ही 3 जण बरोबर आलेत, पण त्या 3 जणांचं पार्टनरशिप हे तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही जे नर्चर केलं किंवा ज्याला आपण म्हणतोय सस्टेन केलं, याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा. कारण इथे बरेचसे फर्म्स असतील पार्टनरशिपमध्ये, एम आय राईट? सो ते शिकायला नक्कीच मिळेल. तसं ते पार्टनरशिपबद्दल सांगा आणि तुमचे डूज अँड डोंट्स किंवा त्याचे जे लिमिटेशन्स किंवा त्याचे जे बेनिफिट्स झाले त्याच्याबद्दल सांगा. ते आम्ही आमची पार्टनरशिप कधी पार्टनरशिप म्हणून बघितलीच नाही. वी वर फ्रेंड्स फर्स्ट. तेव्हा आम्ही ठरवलंच की काही झालं तरी फ्रेंडशिप मेंटेन करायची. अँड फ्रेंडशिप शुड नॉट बी द प्राईस फॉर पार्टनरशिपच्या कुठच्या गोष्टीसाठी. त्यामुळे फ्रेंडशिप म्हटलं की ट्रस्ट येतो. सो वी हॅव ऑलवेज वर्क विथ ट्रस्ट. तिघांमध्ये आमच्या भावांपेक्षाही भावनांमध्ये ट्रस्ट असतो, त्याच्यापेक्षा जास्त ट्रस्ट आहे. आणि त्याच्यामुळे आजपर्यंत जे काय आमचं चाललं आहे ते सगळं त्या ट्रस्टवर आहे. म्हणजे कोणीही कुठचंही डिसिजन घेतलं तर ते त्याचं इंटेन्शन करेक्टच असणार. त्याच्यात आय शुड ट्रस्ट दॅट डिसिजन. ते डिसिजन चुकू शकतं, पण ते इंटेन्शन इज रॉंग, नॉट रॉंग. हे जेव्हा आपल्या डोक्यात फिट होतं ना, तेव्हा भांडणं होत नाहीत किंवा पार्टनरशिप फ्रेंडशिप टिकतात. दुसरं आमच्या तिघांचेही रोल्स, तिघांचेही स्ट्रेंथ्स वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे आमचे रोल्स पण आम्ही त्याप्रमाणे डिझाईन केलेत. दुसरं आम्ही तिघंही वेगळ्या प्लेनमध्ये विचार करतो. म्हणजे 3 डिफरंट प्लेन्समध्ये विचार करतो. म्हणजे मी पुढच्या प्लेनमध्ये विचार करतो. म्हणजे पुढचं काय आहे विजन, वेअर वी वॉन्ट टू गो, हाऊ आर वी गोइंग टू गो देअर. माझे बापट म्हणून जे पार्टनर आहेत ते असा आडवा विचार करतात ह्या प्लेनमध्ये एक्समध्ये, की एखादी गोष्ट डिसिजन घ्यायचं त्याचे बाकी परिणाम काय होणार, त्याचे इफेक्ट्स दुसरीकडे, किंवा एखादा प्रोजेक्ट टाकायचा असेल तर त्याला कुठे कुठे काय काय करायला लागेल, गव्हर्नमेंट परमिशन्स कुठे लागतील, फायनान्शियल पोझिशन, सगळं म्हणजे आडवा एक्स ॲक्सिसमध्ये विचार करतात. आणि चिटणीस जे आहेत ते असे डीप आत विचार करतात. आतमध्ये म्हणजे एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतात, हे केलं तर काय होईल, हे नाही केलं तर काय होईल, किंवा हे कसं करायचं, हे कसं करायचं असं. सो हे तिन्ही कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे आमचे तिन्ही प्लेन बहुतेक वेळा आमची डिसिजन्स चुकली नाहीत. बहुतेक वेळा चुकली आहेत, पण बहुतेक वेळा चुकली नाहीत. याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत. जेव्हा तिघंही मिळून डिसिजन्स घेतात तेव्हा रिस्क मिटिगेशन बरंच होतं. म्हणजे रिस्क, कारण सगळे विचार करत असतात ना, आणि त्यामुळे रिस्क कमी होतात. त्यामुळे बिझनेस सस्टेन व्हायला मदत होते रिस्क कमी मिटिगेट झाल्यामुळे. पण त्यामुळे रिस्क पण घेता येते, कारण ती मिटिगेट करायची आम्हाला माहिती असते. त्यामुळे रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा रिस्क ॲपिटाईट वाढतो. त्याचा फॉल साईड, निगेटिव्ह साईड म्हणजे रिलेटिव्हली रिस्क कमी घेतल्यामुळे किंवा कन्सेन्ससने डिसिजन घेतल्यामुळे ग्रोथ रेट थोडासा स्लो होऊ शकतो. तो या दोघांचंही बॅलन्स करणं थोडं गरजेचं पडतं, आणि ते तिघं मिळून आम्ही करतो. तिसरी एक राहिलं की वी इन आवर फील्ड, तिघांचे स्ट्रेंथ्समुळे फील्डमुळे मध्ये वी ट्राय टू बी रोल मॉडेल्स. म्हणजे वी आर ऑल डिसिप्लिन, फोकस्ड ऑन व्हॉट वी नीड टू डू. आणि त्यामुळे खाली सुद्धा ऑर्गनायझेशनमध्ये तो एक कल्चर तयार होतं की डिसिप्लिन अँड फोकसचं. सरांशी माझा फार जुना संबंध असल्यामुळे आम्ही ह्या तिघांना BBCC म्हणतो किंवा BBC म्हणतो. म्हणजे बागवे, बापट आणि चिटणीस. आणि हे तिघही जर बघितलं तर एका वेगळ्या, जसं सरांनी आत्ता सांगितलं, वेगळ्या प्लेनवर वर्क करतात. आणि ऑटोमोटिव्ह बिझनेसमध्ये असल्यामुळे आम्ही बऱ्याचदा चिटणीसला ॲक्सिलेटर, बापटला ब्रेक आणि सरांना क्लच बनवतो. पण यांची खासियत म्हणजे सर तुम्ही ते तर तुम्ही सांगा की तुम्ही दर बुधवारी मोबाईल ऑफ आणि इतर कोणी नसताना तुम्ही तिघच फक्त भेटायचं, आणि हे वर्षानुवर्ष चाललं. तर त्याचं जरा त्याच्याबद्दल सांगा. नाही, बेसिकली मित्र असल्यामुळे आणि एकच केबिन, आणि सुरुवातीला एक केबिन पण एकच टेबल, आणि तिघही त्या टेबलवर बसायचं. त्यामुळे मीटिंग आणि असं फॉर्मल काही नव्हतं. सगळं साधारण चर्चा, भांडण, सगळं तात्विक मतभेद सगळं तिथे चालायचं. मग हळूहळू त्याच केबिनमध्ये 3 टेबलं झाली, पण ते एकामेकांना असे टेबलं असे असल्यामुळे तो प्रोसेस चालू होता. देन
ॲट सम पॉईंट काहीतरी कोणीतरी आम्हाला पारेख सर भेटले, त्याच्यानंतर झालं असेल की वी नीड टू फॉर्मली ऑल्सो डिसाईड समथिंग, साठी सगळंच इन्फॉर्मली व्हायला नको. मग तेव्हा आम्ही ठरवलं की एक बुधवार, सुरुवातीला 2 तास, नंतर 4 तास व्हायला लागले ते, की तेव्हा फोन मोबाईल वगैरे काय ना. सो nobody to be entertained. We just discussed everything about what was pending during that week. की हे राहिलंय ते राहिलंय सगळं, म्हणजे जे काय एकामेकाला मारा करायचे सगळ्या त्या दिवशी करायच्या आणि संपवायचं. देन पूर्ण वीक परत उगाच डोकं लावायचं नाही एकामेकाची. सो विच वर्क वेल फॉर अस अँड वी कंटिन्यूड फॉर क्वाईट सम टाईम. हे थोडक्यात सांगायचं, आता मगाशी आपण जो गेम खेळला किंवा सरांनी जे आपल्याला घेतलं की कम्युनिकेशन बद्दल, तर ह्या तिघांनी फ्रिक्वेंटली म्हणजे एव्हरी वीक या तिघांनी एकमेकांबद्दलचं जे कम्युनिकेशन होतं ते एकदम क्लिअर केलं होतं. आणि ज्यावेळेस सर म्हणतायत जेव्हा मोबाईल नव्हता, म्हणजे ही इज टॉकिंग अबाउट समवेअर इन लेट 80s अँड 90s बद्दलच्या गोष्टी चालतात, तेव्हापासून ते त्या गोष्टी करतात. सर तुम्ही तिघं बरोबर होते तरीसुद्धा काही फेलियर्स झाले असं तुम्ही म्हणत होते, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगता येईल जेणेकरून आम्हाला त्यातनं शिकता येईल, काही मेजर फेल्युअर्स बद्दल? फेल्युअर्स म्हणता येणार नाही, सेटबॅक्स म्हणू आपण त्याला, की प्रत्येक डिसिजन काय करेक्ट होत नाही आणि तिघांचाही विचार ते झाला आणि रिस्क ॲपिटाईट असला, रिस्क मिटिगेशन असलं तरी पण काही गोष्टी आर विदाउट आउटसाईड आवर कंट्रोल. त्यालाच आपण लक म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण कंट्रोलच्या बाहेर आहेत किंवा आपल्याला डिसाईड करता येत नाही, दॅट इज लक. सो समटाईम्स द लक इज at our side, sometimes it is against us. So 10 years back when we decided to put up a project in Sanand, Gujarat, Ford had offered us that you come there and we will give you around 250 crores of business. And we invested there. That was our single largest investment at one time, 50 crores in one place for one customer, for one product line, for one type of technology which we did not know. We were to learn from that technology, and which was to be, that plant was to be set up within very record period. कारण त्यांना कुठचे ते आधीचे सप्लायर्स चे प्रॉब्लेम आले होते आणि they were in a fix. So they wanted us to put it up in less than a year. So 50 crores 50,000 square foot चा around 25-30 crores चे मशिनरीचा प्लांट 7 महिन्यात आम्ही उभा केला. We started well. Ford was doing okay. Ford चेन्नईचा प्लांट आणि सानंदचा प्लांट दोन्ही चालवत होते. And then when 2 or 3 years trouble started, ते टार्गेट्स मीट, त्यांचे टार्गेट्स मीट होत नव्हते, त्यामुळे आमचे मीट होत नव्हते. सो वी रॅन इन टू लॉस. फायनली वी डिसाइडेड टू close operations. Ford also closed their operations, and we sold the plant. We brought the machinery to our existing setups in Pune. So that was one setback. So the run असता तर we would have been possibly 250 crores plus in our existing business. थँक्यू सर. फार महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी हे, की ज्या गोष्टीला आपण सगळ्यात जास्त घाबरत असतो ती गोष्टही आपल्या गुरूंनी पार केलेली, त्यामुळे आपण करू शकतो, हा कॉन्फिडन्स येतो. सर मला हे विचारायचं की म्हणजे ह्या सगळ्या फेलियरमध्ये किंवा सक्सेसेस तुमचे खूपच आहेत, म्हणजे ते तर आपल्या त्याच्याबद्दल बोलायचंच आहे, पण या फेलियरमध्ये पार्टनरशिपला कसं डील केलं पाहिजे? म्हणजे जेव्हा मी इतरांच्या बेनिफिटसाठी हा प्रश्न विचारतोय, की इथे असं बऱ्याचदा बघितलं जातं की ज्यावेळेस फेलियर होतो तेव्हा कुठेतरी ब्लेम गेम होतो आणि पार्टनर्सवर तो एकमेकांवर ब्लेम केला जातो. तर ते तुम्ही कसं डील केलं आणि यांनी कसं केलं पाहिजे? मगाशी म्हटलं असं, द ट्रस्ट इज द बेसिक थिंग. त्यामुळे त्याच्यात किती कोटी रुपये जाणार आहेत किंवा हा मुद्दाच नाही आहे, इट इज ट्रस्ट. सो समबडी द डिसिजन वर टेकन बाय 3 of us. त्यामुळे त्याच्यात काय असं कोणावर ब्लेम टाकायचा काही प्रश्न नव्हता. आणि द प्रोजेक्ट वॉज ऑल्सो रोल्ड आउट एक्स्ट्रीमली सक्सेसफुली. म्हणजे विदिन 7 months टू पुट अप ए प्लांट ऑफ 50 crores आणि तो पण रिमोट प्लेसमध्ये. सो इट टूक, आमचे सगळे प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स लागले होते, टेक्नॉलॉजी स्किल्स लागले होते, इम्पोर्टेड मशीन्स होती, बरंच काय काय. तो प्लांट पण फोर्डला एका डिफरंट स्टँडर्डला होता, त्यामुळे आम्ही त्यात खूप काय काय शिकलो. त्यात कोणाचा ब्लेम करणं काही तसा काही विषय नव्हता ब्लेम करण्याचा. इट वॉज अ लर्निंग, की
प्लांट कसा लवकर पुटअप करू शकतो हे पण शिकलो, आणि बंद कसा करायचा, केव्हा करायचा हे पण शिकलो, आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं. आणि वी बाउन्स बॅक. म्हणजे आम्हाला असं काहीच झालं नाही. थोड्या वेळेसाठी थोडे सप्लायर पेमेंट किंवा थोडंसं अगदी छोट्या पिरियडसाठी राहिलं, पण अदरवाईज वी बाउन्स बॅक. म्हणजे हे पण होतं की वी हॅड अ साऊंड फायनान्शियल फाउंडेशन वेन वी टूक दॅट डिसिजन. सो ते एक आपल्याला बघायला पाहिजे की फायनान्शियली हाऊ स्ट्रॉंग और हाऊ डीप आर आवर पॉकेट्स वेन वी टेक अप अ प्रोजेक्ट. अँड देर इज सम रेशो की किती पर्सेंटेज आपण आपल्या आहे त्या बिझनेसच्या टाकू शकतो. जेव्हा हे कळत नव्हतं तेव्हा आम्ही एकदम अतिशय वाईट रिस्क घेतलेली आहे. म्हणजे ऑफकोर्स दॅट पेड ऑफ दॅट टाईम. म्हणजे आम्ही जेव्हा फक्त 4च कोटीचे होतो 97 मध्ये आम्ही फक्त 4 कोटीचा बिझनेस होता, आणि 98 मध्ये आम्ही 4 कोटीची इन्व्हेस्टमेंटचा प्रोजेक्ट टाकला, विच वॉज स्टुपिडिटी ॲक्च्युली, बट फॉर्च्युनेटली इट क्लिक. आणि देन द एंटायर गेम चेंज. वी वेंट फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. सो दॅट रिस्क वॉज स्टुपिड, बट दॅट वॉज द लक वॉज ऑन अवर साईड. थँक्यू. पण यांनी म्हणजे ज्यांच्याकडे आता पार्टनर्स आहेत यांनी एक तुम्ही फार छान सांगितलं की ट्रस्ट हा त्यातला एक फाउंडेशन आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी अशी जर सिच्युएशन निर्माण झाली यांच्या आयुष्यात तर यांनी कुठे फोकस केला पाहिजे किंवा काय इग्नोर केलं पाहिजे? पहिलं ट्रस्ट सांगतो. ट्रस्ट इज समथिंग विच यू अर्न. यू कॅनॉट से कोणाला आपण सांगू शकत नाही की ट्रस्ट मी. बोलताना पण म्हणतो ना ट्रस्ट मी दॅट आय टू डू इट, बट नोबडी ट्रस्ट यू बिकॉज यू टेल ट्रस्ट. ट्रस्ट हॅज टू बी अर्न. फेथ हा ब्लाइंड असू शकतो की बाबा मी तुझ्यावर विश्वास ठेवला, ट्रस्ट हा कमवायला लागतो, आणि तो आम्ही तिघांनी एकमेकांच्या ॲक्शन्समधनं आणि वागणुकीतनं कमवला. आणि त्यामुळे त्याच्यात आम्हाला कोणाला ट्रस्ट मी सांगायची वेळ नाही आली, किंवा कुठचंही चुकीचं डिसिजन झालं असेल तेव्हा कोणावर ब्लेम करायची काय वेळ आली नाही. त्यामुळे तुमची कुठची पार्टनरशिप जर असेल तर त्याच्यात ट्रस्ट असायला पाहिजे. ट्रस्ट अर्न करायला लागतो. जर तुम्हाला वाटतंय की हे ट्रस्ट नसेल तर ती पार्टनरशिप चालणार नाही आहे, तुम्हाला काहीतरी एक्झिट रूटचा विचार करायला पाहिजे. मग 2च ऑप्शन आहेत, आयटर एक्झिट दॅट पार्टनरशिप ऑर बिल्ड ट्रस्ट. अँड बिल्ड ट्रस्ट म्हणजे अर्न ट्रस्ट. अर्न म्हणजे यू हॅव टू स्टार्ट टू अर्न फॉर अदर्स, द अदर पार्टनर टू ऑल्सो अर्न द ट्रस्ट. आणि दुसरं फायनान्शियल. तेव्हा आम्ही जे काही वेळा जे डिसिजन घेतले तेव्हा तेवढं फायनान्शियल लिटरसी नव्हती. फायनान्शियल लिटरसी आपण बरेच लोक आपल्यातले इंजिनियर्स किंवा नॉन फायनान्शियल असल्यामुळे आपल्याला रिस्पेक्ट फॉर फायनान्स हा पुअर असतो. फायनान्शियल लिटरसी अतिशय इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द ॲक्च्युली ग्रामर ऑफ बिझनेस. ते जर येत नसेल ती लिटरसी तर आपण डिसिजन चुकीचेच घेणार. आणि फायनान्शियल लिटरसी, फायनान्शियल अंडरस्टँडिंग, फायनान्शियल डिसिप्लिन ही असायलाच पाहिजे. तो बिझनेस छोटा आहे का मोठा इज नॉट द पॉईंट. ते कारण शेवटी फायनान्स इज द मीन्स फॉर ग्रोईंग द बिझनेस आणि इट इज द एंड ऑल्सो. तुम्ही पैसे कमवायलाच करताय, तर तेच तुम्हाला जर कळत नसेल तर मग बिझनेस इज नॉट अ बिझनेस. नाही, सरांनी उत्तम सांगितलं की ज्यावेळेस सगळं छान चाललं असतं त्यावेळेस या पार्टनरशिपमध्ये काही इश्यू नसतो, पण ज्यावेळेस कुठेतरी फेल्युअर होतं त्यावेळेसच हा इश्यू येतो. आणि हे शिकण्यासारखं आहे सरांकडनं. मी थोडासा एका हॅपी मूडमध्ये जातोय की सर सक्सेसेस तुमच्याकडे किंवा विक्ट्रीज मी म्हणेन खूप झालेल्या आहेत. म्हणजे मी स्वतः पण त्या विटनेस केलेल्या आहेत तुमच्या विक्ट्रीज. आणि सर वी वर फॅमिली फ्रेंड्स, त्यामुळे आम्हाला पण बोलवायचे त्यांच्याकडे. जेव्हा पहिली प्रेस घेतली तेव्हापासून मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. सर तुम्ही फ्यू विक्ट्रीज इफ यू कॅन जस्ट नरेट द स्टोरीज. हा प्रश्न येईल असं मला माहिती होतं म्हणून मी जरा लिस्टच केली त्याची. विक्ट्रीजपेक्षा मी त्याला हॅपी मुवमेंट्स म्हणेन. वी आर प्राऊड ऑफ इट ऑर वी आर हॅपी अबाउट इट. एक पहिलीच विक्ट्री म्हणजे ऐकू येतं ना, मला असं का वाटते माहिती नाही की आम्ही 1992 मध्ये ISO 9000 घेतलं. तेव्हा आमच्या साईजची कंपनी नाशिकमध्ये एकही नव्हती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ज्यांच्याकडे ISO होतं. आणि महाराष्ट्रात वी वर आउट ऑफ द 5 फर्स्ट बिझनेसेस टू टेक ISO. आम्ही का घेतला आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला वाटलं की ISO घ्यायला पाहिजे बिकॉज दॅट विल बी अवर व्हेकल फॉर क्वालिटी. इट वॉज नॉट फॉर एनी. कोणी आम्हाला कस्टमरने सांगितलं होतं, कारण कस्टमरकडे पण तेव्हा ISO नव्हतं आमच्या.
सो वी टूक इट बिकॉज आमचं पहिल्यापासून एक सिस्टीम थिंकिंग किंवा सिस्टीम अँड स्ट्रक्चर थिंकिंग होतं, जे वन ऑफ द सक्सेसेस बिझनेसमधला एक सक्सेस रिक्वायरमेंट आहे की सिस्टीमचं स्ट्रक्चर सेट करणे. सो त्या मला आठवतं ISO घेतला आणि आम्ही तेव्हा त्रेहान मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ क्रॉम्प्टन, ते निमा प्रेसिडेंट होते, त्यांना बोलवलं होतं. आणखी महिंद्राचे कोणतरी मॅनेजिंग डायरेक्टरचं नाव मला आठवतं ते, आणि आमच्याकडे मारुती 800 होती आणि पाऊस जोरात पडत होता आणि त्या त्रेहांना आम्ही त्या मारुती 800 तिकडे एमराल्ड पार्कला ग्रीन व्ह्यूला हे होतं, आम्ही सर्टिफिकेशन केलं होतं. तो एक मला हॅपी मुवमेंट आठवतो. दुसरा एक हॅपी मुवमेंट टू बी प्राऊड ऑफ, म्हणजे थोडीशी स्टोरी मोठी आहे. मी मग अशी म्हणालो तसं की आमचा बिझनेसच 4 कोटीचा होता, तेव्हा आम्ही एक 4 कोटीचा प्रोजेक्ट टाकला आणि तो नुसताच 4 कोटीचा प्रोजेक्ट नाही, त्याच्यात एक क्रिटिकल मशीन घ्यायचं होतं 510 प्रेस, जो आम्हाला जर्मनीहून इम्पोर्ट करायचा होता आणि तो यूज प्रेस होता आणि आम्हाला तोपर्यंत एवढ्या मोठ्या मशीनचं किंवा प्रेसचं काही माहीत नव्हतं. त्यावेळी मोबाईल नव्हता, लँडलाईनवरनं म्हणजे GPOला जाऊन फोन करायला लागायचं मुंबईला. त्यावेळी फॅक्स आला होता, फॅक्सवरती आम्ही जर्मनीत मी इन्क्वायरीज टाकल्या आणि तिथनं कोटेशन मागवले. नंतर पहिल्यांदा देशाच्या बाहेर गेलो तर तिकडे जर्मनीत गेलो, कुठेतरी फॉरेनर माणसाबरोबर निगोशिएट करून मशीन घ्यायचं पहिलीच वेळ होती. फोक्सवॅगन प्लांटमध्ये, रनिंग फोक्सवॅगन प्लांट वुल्फबर्गला, म्हणजे जो हिटलरने पहिला सुरू केलेला प्लांट, तिथला यूज मशीन्समधलं एक मशीन मी सिलेक्ट केलं. फारसं मला काही कळत नव्हतं. मी इथे एक नाशिकमध्ये एक कन्सल्टंट होते, त्यांना तिकडनं फोन लावला आणि सांगितलं असं असं एक मशीन बघितलं आहे आणि ते आता घेऊ. ते म्हणाले की ह्या मशीनला असं असं काय आहे का बघ. त्या मशीन ही जी प्रेसिस असतात हे जमिनीच्या वर जितके दिसतात तितके खाली पण असतात, म्हणजे त्याचं सगळं बेस फाउंडेशन खाली असतं. सो ते खाली पीठमध्ये जाऊन हा फीचर त्या प्रेसमध्ये आहे का बघ. तर मी म्हटलं आहे. तर म्हणा हात लावू नको या मशीनला, ही आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे. पण मला काय कळत पडलं आणि ती जुनी मशीन होती ना. दुसऱ्या प्लांटमध्ये गेलो, त्यांच्या तिथे एक लाईन होती, तिथे एक मशीन सिलेक्ट केलं, परत सेम. तो म्हणाला हा हे ओके मशीन. मग तिथला जो प्लांट मॅनेजर होता तो म्हणाला थांबा, हे सिलेक्ट केलं तुम्ही मशीन, आता मारो खाली या पीठमध्ये. पीठमध्ये गेले आणि त्याने मशीनमध्ये खाली क्रॅक्स दाखवले. तो म्हणाला हे तुम्ही घेत असाल पण ह्या क्रॅक्स आहेत, हे तुम्ही बघा आणि नंतर ठरवा घ्यायचं की नाही. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय अंडरस्टूड जर्मन अप्रोच ऑफ डुईंग बिझनेस. ऑफकोर्स ते मशीन मी घेतलं नाही, दुसरं घेतलं. मग ते मशीन डिसमेंटल करायचं, कारण रनिंग कार प्लांट होता, तिथे 200 टन्स ऑफ वेट, डेड वेट डिसमेंटल करून तिकडची रनिंग क्रेन वापरून तिकडची जर्मन ज्यांना इंग्लिश येत नव्हतं अशी मेकॅनिक्सना वापरून ते डिसमेंटल करून घेणे आणि त्याला सगळं लेबलिंग करून तो नाशिकला आणणे. आणि इथे तो 12 कंटेनर्समध्ये ते मशीन आलं. त्यातला एक कंटेनर आलाच नाही, 11च कंटेनर आले. आणि मग आम्हाला प्रश्न वाटला तर कारण ते मशीन फुकट जाणार ना, तो कंटेनर गेला तर. मग आम्ही गाडी घेऊन गेलो तर तो घाटात अडकला होता ट्रक. तिकडे तो मग काहीतरी दुसरा ट्रक मागवला, तिथे ते मशीन शिफ्ट केलं, त्याच्यावर तो पार्ट ते आलं. आम्हाला एक हैदराबादमध्ये HMT कंपनी होती, ते प्रेसिस बनवायचे, ती बंद झाली होती कंपनी. तिथले एम्प्लॉईज मोकळे होते, त्यात काही एम्प्लॉईजना घेतलं आम्ही. ते मशीन इथे उभं केलं आणि ते मशीन, त्याचं मशीनचं वय आणि माझं वय सेम आहे. 1959 मधलं मशीन होतं ते चालू केलं. ते जेव्हा चालू झालं भाई ह्या सगळ्या दिव्य ह्याच्यातनं ते मशीन चालू झालं. दॅट वॉज वन ऑफ आवर मेजर सुपर मोठी रिस्क पण इट अचिव्हमेंट. ते मशीन आता 98 पासून आता ते 26 वर्ष झाले, अजून ते मशीन चालू आहे. त्याला आम्ही नवीन सारखं केलं, म्हणजे त्याचं सगळं इलेक्ट्रिकल स्ट्रिप करून त्याला पूर्ण इलेक्ट्रॉनिक केलं. त्याचे सगळे इट इज ब्रँड लाईक रनिंग लाईक अ ब्रँड न्यू मशीन. ती कॉम्प्युटरची पण आम्ही नंतर बिल्ड केली. निखिल बोल. हा तुमचा हॅपीएस्ट मुवमेंट आहे. हा त्याच्याबरोबरच निखिल आणि अब्बाससाठी पण एक मशीन घेऊन आले होते. ते एक केस लक्ष्मणसाठी गेलं ते मशीन होतं, म्हणजे तेव्हा एक केसात एक फ्री. तेव्हा ते मशीन त्याची लँडेड प्राइस 75 lakhs होती.
त्यावेळी मार्क होता तिकडे, जर्मन मार्क. तर ते आम्ही जे काही बजेट केलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मध्ये पडलं ते आम्हाला तिथे. तर काही सुट्टे पैसे उरले होते, त्यात काही छोटी मशीन तिकडे पडली होती, ती मी घेत होतो. तेव्हा तिथे एक मोठं मशीन दिसलं जे निखिलला कदाचित उपयोगी पडेल, म्हणून त्याला फोन करून विचारलं की हे मशीन तुला चालेल? तो म्हणाला घेऊ दे. सो एक मिलिंग मशीन आणि लक्ष्मणसाठी एक मोठं रेडियल ड्रिलिंग मशीन अशी मी त्या कंटेनरमध्ये अशी सुट्ट्या पैशात घेऊन आलो. ते पण आता ते पण अजून चालू आहेत. हा, ते पण चालू आहेत. आणि सर आता जे म्हणतायत ते 90s मधलं म्हणतायत, पण मला जे किस्से सरांचे माहिती आहेत की 80s मध्ये एका स्कूटरवर ट्रिपल सीट आणि मधल्या पार्टनरनी पत्रा धरलेला आहे. हे किस्से आम्हाला माहिती आहेत, त्यामुळे ते हे मला तुम्हाला खास करून सांगायचे आहेत की अशा परिस्थितीतनं सर जे आत्ता सक्सेसफुल आहेत, हे काय सिल्वर स्पून घेऊन आलेले नाही आहेत. त्यांनी त्यांच्या कष्टाने आणि त्यांच्या मेहनतीने हे सगळं मिळवलं आहे. आणि ऑफकोर्स विजेदरी ते आहेच, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. पण सरांचे आता विक्ट्रीचे किस्से होऊ दे. तर आम्ही जेव्हा 50 कोटीचे होतो तेव्हा आम्हाला दुसरा एक किडा चावला की ERP घ्यायला पाहिजे, आणि ते पण डायरेक्ट SAPच घ्यायला पाहिजे. कारण आमचं बिकॉज मला थोडंसं कॉम्प्युटरचं एक्सपोजर फार आधीच्या दिवसात मिळालं महिंद्रात असताना. तेव्हा कॉम्प्युटर इम्पोर्ट करायला फक्त R&Dला अलाउड होतं. महिंद्रा R&Dने कॉम्प्युटर इम्पोर्ट केला होता आणि मला त्याच्यावर सेकंड शिफ्टमध्ये काम करायला मिळायचं. त्यामुळे मला एक थोडी ॲफिनिटी निर्माण झाली होती. आणि सो मी 87 मध्येच आम्ही काही कळत नसताना कॉम्प्युटर घेतला होता. त्यावेळेचा तो काहीतरी XT होतं ते, आणि त्याच्यावर मी डॅबल करायचो. माझे काही बिरोलचे प्रोग्रॅम फॉक्स प्रोमधले वगैरे बरीच वर्ष कंपनी वापरायची. सो 50 कोटीला मी म्हटलं मी ERP चाहिए, मग कुठचं घ्यायचं ते. आय थॉट की आपल्याला आजच्यासाठी घेत नाही, आपल्याला 100, 150, 200 कोटी करण्यासाठी आपण घेतोय. सो इट हॅज टू बी ऑफ दॅट केपेबिलिटी, दॅट सर्व्हिस. कारण फ्लाय बाय नाईट कोणतरी ERP ऑपरेटर्स खूप हल्ली ERP कशालाही ERP म्हणतात ना, कुठच्याही सॉफ्टवेअरला ERP म्हणतात. सो तसं आपल्याला घ्यायचं नाही आहे, रोबस्ट घ्यायचं आहे. थोडं जड जाईल पण इट विल बी गुड डिसिजन, अँड विच हॅज प्रूव्ह टू बी एक्स्ट्रीमली गुड डिसिजन. रिलायबलची सगळी ग्रोथ त्या SAPच्या इन्स्टॉलेशनमुळे झाली. कारण आमचे 7-8 प्लांट आहेत, आधी एक 10 प्लांट होते. सगळ्या प्लांट्सचं डेटा इंटिग्रेटेड एका ठिकाणी मिळणं वॉज ए चॅलेंज, अँड ओनली SAP ERP helped us do it, and today also after 15 years it is helping. एक हॅपी मुवमेंट म्हणजे विक्री म्हणताना हॅपी मुवमेंट, जेव्हा 25 वर्ष झाली रिलायबलला तेव्हा आमच्याच वर्कर्सनी आम्हा तिघांना सिल्वर प्लाक भेट दिली. फॉर अस दॅट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. कारण त्यांना सुद्धा तेवढं आमच्याबद्दल वाटवलं. दे आर ऑल्सो प्राऊड टू वर्क विथ अस फॉर सो मेनी इयर्स. जेव्हा आम्ही नाशिकमध्ये सुरू केलं तेव्हा 1000 वारचा प्लॉट होता. नंतर फॉर्च्युनेटली आम्हाला एक अर्ध्या एकरचा प्लॉट, पाऊण एकरचा प्लॉट मिळाला. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला एक पाऊण एकरचा प्लॉट मिळाला. नंतर तो 1000 वाराच्या बाजूलाच 1000 मिळायचा मिळाला. वी आर फॉर्च्युनेट. नंतर अजून एक एकरचा मिळाला, त्याच्या बाजूला अजून एक एकरचा मिळाला. सो आमच्याकडे नाशिकमध्ये ग्रोथ होत होती. पण देन वी सेड की वाय आर वी जस्ट इन नाशिक, वी शुड बी थिंकिंग आउटसाइड नाशिक. सो वी डिसाइडेड दॅट चाकण, पुणे वॉज द बँगलोर किंवा पुणे ऑटोमोटिव्ह हब जे नियरेस्ट होता पुणे होता. सो आम्ही मोठी उडी घेतली, पुण्याला 10 एकरचा प्लॉट घेऊन टाकला. लिक्विडिटी होती आमच्याकडे, काय करायचं माहीत नव्हतं. अगेन इट वॉज अ रिस्क, पण लँडमध्ये तेवढी रिस्क नसते. टुडे आय डोंट रेकमेंड बाईंग लँड. त्यावेळी आम्ही घेतली. तो 10 एकर अजून पण पूर्ण वापरला गेला नाही, म्हणून दॅट इज अ लेसन. सो दॅट वॉज अ हॅपी मुवमेंट बिकॉज दॅट वॉज द बिग जम्प. वी पुट अप ए व्हेरी बिग प्लांट देअर फॉर मेनी ऑटोमोटिव्ह OEMs. जसं जॉग्राफिकली इंडियात ग्रोथ होत होती तसं आम्ही ठरवलं की अभी ओव्हरसीज जाना चाहिए. कारण आमचा एक्सपोर्ट सुरू झाला होता. वी सेड की आपण एक्सपोर्ट करतोय, तर आम्हाला लक्षात आलं की आम्ही फार मोठे प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट करू शकत नाही बिकॉज ऑफ लॉजिस्टिक. सो वी फेल्ड दॅट वी हॅव टू डू द लास्ट माइल ऑपरेशन्स ओव्हरसीज. म्हणजे इकडनं प्रॉडक्ट्स असेंब्ली देऊन जायच्या, पूर्ण असेंब्ली करायची. अँड सो वी बॉट ए प्लांट देअर इन US विच वी रॅन फॉर सम टाईम. आणि तिथे एक इमोशनल मुवमेंट झाला
किती लोकांना स्टार्ट स्टॉप कंटिन्यू माहिती आहे? व्हॉट शुड द कंपनी स्टार्ट डुईंग, स्टॉप डुईंग, कंटिन्यू डुईंग, हे ते 3 प्रश्न आहेत. हे मी अमेरिकेत घेऊन गेलो आणि तिकडे जेव्हा तो प्लांट घेतला तेव्हा तिथल्या एम्प्लॉईजना पहिल्या दिवशी हे विचारलं. त्यांना कोणी आयुष्यात असं काही विचारलेलं नव्हतं. तर ते एवढं त्यांना भारावून आलं आणि त्यांनी पानं भरून लिहून दिलं मला की हे बंद होणार चाहिए, हे चालू होणार चाहिए. नुसतंच नाही, येऊन नंतर मला एक्सप्लेन पण करत बसले. सो फॉर मी दॅट वॉज अ ग्रेट प्राऊड मुवमेंट, बिकॉज आपण भारतातनं काहीतरी एक स्पिरिट तिकडे घेऊन गेलो आणि तिकडचे कंपनीमध्ये आपण एक वेगळं कल्चर निर्माण करतो. मगाशी म्हणाल तसं सानंद वॉज अ प्राऊड मुवमेंट टिल इट वॉज रनिंग वेल, बिकॉज वी पुट अप दॅट प्रोजेक्ट इन रेकॉर्ड टाईम विथ न्यू टेक्नॉलॉजीज आणि न्यू लोकेशन, न्यू कस्टमर्स, एव्हरीथिंग वॉज न्यू, बट वी कुड मॅनेज दॅट. सो दॅट वॉज वन विक्ट्री. एक दुसरा आनंद वाटतो की माझ्याकडे स्टाफ किंवा व्हाईट कॉलर एम्प्लॉईजकडे बहुतेकांकडे कार्स आहेत, पण माझ्याकडे 25 ब्लू कॉलर वर्कर्सकडे पण कार्स आहेत. सो विच आय फील आय व्हेरी प्राऊड ऑफ. इनफॅक्ट माझ्या ड्रायव्हरकडे पण कार आहे आता. तर त्यांनी घेतली, मी त्याला म्हटलं काय करणार, टॅक्सी म्हणून लावणार? नाही, मलाच पाहिजे फॅमिलीसाठी. सो लोकांचे ॲस्पिरेशन्स जसे वाढत जातात आणि आपण जर ते ॲस्पिरेशन्स सपोर्ट करू शकतो, फील दॅट इज अ मोमेंट ऑफ प्राईड, बिकॉज देअर सक्सेस इज फायनली आवर सक्सेस. दिस इज इन रिअल टर्म्स, म्हणजे असं बोलायला नाही नुसतं की तुमचा सक्सेस म्हणजे माझा सक्सेस. वी कुड सी दॅट दे आर सक्सेसफुल. एक हॅपी मुवमेंट म्हणजे आमची पार्टनरशिप आजपर्यंत टिकून आहे. आता मी ह्याच वर्षी मागच्या वर्षी रिटायर झालो म्हणजे आय हॅव सोल्ड ऑफ माय शेअर्स अँड आय एम क्लिअर. आय एम नॉट नो मोर रिलायबल ऑटोटेक डायरेक्टर. स्टील माझे पार्टनर्स मला सोडत नाही, अजून पण मला ऑफिसमध्ये येऊन बसायला लागतं. माझी पार्टी पण तिथे लावलेली आहे, माझी केबिन पण तिथेच आहे आणि मी तिथेच बसतो. त्यामुळे माझा सध्या अजून पण ॲड्रेस तोच आहे. सो दॅट इज अ लेवल ऑफ फ्रेंडशिप वी हॅव, दो देर इज नो कमर्शियल connection of myself and the company now still. So in return I am mentoring the reliable C-suite team and the second generation. मी reliable मधल्या 15 senior most officers ना आणि second generation च्या 4 मुलांना mentoring करतो तिकडे, other than of course PLC mentoring. So that is the power of friendship. थँक्यू. मगाशी आम्ही डिस्कस करत होतो आणि सरांचे काही ॲट्रिब्यूट ज्याला म्हणता येईल ते म्हणजे अब्बास पण म्हटला की त्यांची टेनॅसिटी, मी नेहमी म्हणतो त्यांची कन्सिस्टन्सी, म्हणजे प्रत्येक गोष्ट ते किती कन्सिस्टंट असतात. आणि सगळ्यात म्हणजे आपल्या TLCसाठी जर बघितलं त्यांचा सगळ्यात मोठा गुण जर म्हणता येईल तर एखादं खूप किचकट असलेलं कंटेंट, किचकट असलेली कन्सेप्ट कशी डायजेस्टिबल करता येईल हा त्यांचा मोठा गुण आहे. आणि आपल्याला जे इतका सोप्या भाषेत जे कंटेंट दिसतं ते सगळं त्यांनी तो डायजेस्टिबल केलेला आहे. सर मला विचारायचं आहे सगळ्यांच्या वतीने की ही एनर्जी कुठून मिळवता तुम्ही, ही एनर्जी येते कुठून? नाही, तो एक एकेकाई किंवा फाइंडिंग द व्हॉइस हा जो एक सिद्धांत आहे की एक तर तुम्हाला पाहिजे ते आवड पाहिजे. आवड नुसती आवड नाही तर त्यात तेवढा पॅशनेट वाटणं एवढी आवड पाहिजे. मला बेसिकली एंटरप्रेन्योरशिप, लीडरशिप मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट याच्याबद्दल पॅशन आहे. त्यामुळे त्याच्यातनं शिकतो, वाचतो आणि जेव्हा शिकतो आणि वाचतो आणि शिकतो तेव्हा मला लक्षात आलं की दिस इज नॉट लाईफ, देर इज मच मोर टू लाईफ. सो मी आता हिस्ट्री पण अभ्यास करतो, सायकोलॉजी पण वाचतो, मेडिसिन पण वाचतो. मी किती डॉक्टर्स बरोबर डिबेट करू शकतो. आता मी एक इनफॅक्ट हेल्थवरती एक सेशन करतोय. फक्त आपले प्रिन्सिपल वॉक द टॉक आहे, त्यामुळे माझं पूर्णपणे वॉक द टॉक झाल्यानंतर तो सेशन मिळेल. सो बाय द एंड ऑफ द इयर असेल. सर पण तरी ही ऊर्जा, ही एनर्जी, त्या पॅशन असलं तर, आवड असली तर एनर्जी येते. दॅट फ्युएल्स. ओके. सो फिजिकली म्हणायचं तर ऑफकोर्स फिटनेस आणि एक्सरसाइज. म्हणजे मी मागे आय यूज टू ब्रॅक बिफोर आय वॉज ऑपरेटेड 3 years बॅक फॉर स्पाईन, बट दॅट वॉज ऑल्सो अ प्रिव्हेंटिव्ह ऑपरेशन. की 36 वर्ष मी आय हॅड नॉट फॉलन इल एकदाही. म्हणजे मी असं बरं नाही म्हणून, सर्दी आली म्हणून आजारी पडून घरी बसलो असं झालं नाही.
सो आय हॅव बीन ऑलवेज केअरफुल अबाउट माय हेल्थ आणि मे बी दॅट इज ऑल्सो. थँक्यू. सो माझे आता बरेच प्रश्न झालेत विचारून, पण तुमच्यापैकी कोणाला जर काही सरांना प्रश्न विचारायचे आहेत का? सर तुम्ही तुमचा वे कसा इन्व्हेस्ट करता, म्हणजे तुमचे जे दिवशी आपलं जे टायमिंग आहे ते डे प्लॅनिंग कसं करता? अकॅडमिक प्रश्न होईल नाही तुझं. पहिलं बाई मी 6 वाजता उठतो. 6:30 ते 8:30 2 तास फिजिकल वर्कआउट अँड 1 hour ऑफ वॉक. त्याच्यानंतर माझ्या हाताने मला आवडती तशी कॉफी बनवून घेतो. आय ट्राय अँड एक्सपेरिमेंट लॉट ऑफ थिंग्स देअर, सो दॅट इज ऑल्सो समथिंग आय लाईक. देन अनेक गोष्टी आहेत त्या दररोज नसतात पण त्याप्रमाणे करतो. एक तर ऑफकोर्स रिडिंग. माझ्या बुक्स म्हणजे काउंटलेस बुक्स आहेत. ऑनलाईन रिडिंग पण करतो. आय हॅव नाव got involved in a startup which is How Frameworks म्हणून आहे, where it is making animated videos from all my teachings. म्हणजे मी जे आतापर्यंत TLC साठी जे केलं आहे ते सगळं आता व्हिडिओजमध्ये येणार आहे. तो मी त्याची व्हिडिओ स्क्रिप्टिंग करतोय. सो दररोज एक व्हिडिओ स्क्रिप्ट मला लिहायला लागते. मला 1000 व्हिडिओज बनवायचे. तर पहिली 100ची बॅच आहे, ती आता संपत आली आहेत. 80-85 स्क्रिप्ट झालेत. सकाळी जरा फ्रेश माइंड असताना ते व्हिडिओ स्क्रिप्टिंग करतो. त्याच्यासाठी तयारी करायला लागते, त्यासाठी विचार करायला लागतो, त्यासाठी माझं जे काय विषयाबद्दलचा त्याला वेळ जातो. मी 11 ते 12 मेंटरिंगचे काही ऑनलाईन मीटिंग्स घेतो. त्यामुळे ज्यांनी कोणी माझं एक मेंटरिंगचं कॅलेंडर आहे, 65 मेंटी. त्या मेंटीज एक कॅलेंडर ओपन केलं ऑफलाईन. सो सकाळी 11 ते 12चा ऑनलाईन स्लॉट असतो. मग माझी एक कन्सल्टिंग कंपनी पण आहे जितू बरोबर पार्टनरशिपमध्ये. त्या कंपनीतनं काही आमचे ठराविक क्लायंट्स आहेत, त्यांचं कन्सल्टिंग आहे. बुधवार मी फक्त कॉन्टिगो कन्सल्टिंगसाठी दिलं आहे. कंपनीचं नाव कॉन्टिगो कन्सल्टंट. सो त्या दिवशीच फक्त मी कन्सल्टिंग तो वेळ दिला आहे. फक्त आता मी रिटायर झाल्यामुळे मला रिलायबलला फक्त मी काम करायलाच जातो, नाहीतर आय हॅव नो वर्क देअर. सो एव्हरीथिंग इज नाव TLC वर्क. सो सेशन्स असतात, प्रिपरेशन ऑफ सेशन, मेंटरिंग ऑफकोर्स, PPT मेकिंग टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे एक 4 तासाचं सेशन करायला 40 तास लागतात. बिकॉज इट इज नॉट अबाउट 4 तासात तुमचं कसं असणार आहे, तुम्ही कुठे बोर होणार, कुठे व्हायला नाही पाहिजे, कुठे बफर्स लागतील, कुठे डिस्कशन जास्त केलं तर आपल्याला कंटेंट कव्हर करता येणार नाही, कुठे कंटेंट कमी करायचं आहे, सगळा विचार करून 4 तासात हायर लेवल सेशन जे घेतो मी. 2 दिवस लागोपाठ बॅक टू बॅक असतात. पहिल्या दिवशी 10 तास तो ते एव्हरी मंथ 18 तासाचं प्रिपरेशनला लागतात बघा. त्या सेशन्सला होमवर्क देतो. ते गुगल क्लासरूममध्ये तो होमवर्क असतं. 100 लोकांचं होमवर्क मला करेक्ट करायचं असतं. त्याच्याआधी होमवर्क द्यायला लागतं, बनवायला लागतं, ते गुगल क्लासरूमवर अपलोड करायला लागतं आणि ते नंतर करेक्ट करायला लागतं आणि मार्क द्यायला लागतात, ग्रेडिंग. ॲक्च्युअल सेशन्स घ्यायला लागतात. नंतर आपल्या TLCच्या बऱ्याच मिटिंग्स असतात, कारण आपण बरेच काही काही ॲक्टिव्हिटीज करत असतो. आणि मग समीर सारख्यानं सारखे मध्ये मध्ये फोन आणि मिटिंग घ्यायच्या असतात. सो TLC ॲक्टिव्हिटीज आहेत नंतर. आणि मग फॅमिलीला वेळ कधी देणार, मग उरलेला वेळ फॅमिलीला देतो ऑफकोर्स. मला वाटतं उरतो, बायकोला वाटत नाही उरतो. whether you got the answer, but this is, I sleep at 10:30. 10 to 6. Enough sleep ना, और कितना चाहिए? हाँ. Arranged. हा प्रश्न का आला? आफ्टर रिटायरमेंट आहे. सोळा तास शेड्यूल होतं. बायको
was understanding enough that this is the time. ती काय म्हणते क्रिटिसाइज करते की काय वेळ दिला नाही वगैरे, पण आय नो दॅट शी वॉज प्राऊड ऑफ वॉट वी वर डुईंग. शी इज ऑल्सो स्टॅटिस्टिशियन अँड टीचर. शी यूज टू ऑल्सो टीच इन कॉलेज युनिव्हर्सिटीज. त्यामुळे शी वॉज ऑल्सो बिझी. फॅमिलीवर आलोच आहोत, पण ज्यावेळेस तुमचा स्टार्ट होता आणि ज्यावेळेस तुम्ही स्ट्रगल पण सुरुवातीला केला, त्यावेळेस फॅमिलीतून सपोर्ट येण्यासाठी काय केलं किंवा सपोर्ट कसा मिळत होता? एक तर आम्ही लकी होतो की लवकर चालू केलं तेव्हा लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे पहिले 5 वर्ष मोकळेच होतो आम्ही. सो दॅट वॉज द फर्स्ट बिल्डिंग टाईम. तो आम्ही फॉर्च्युनेटली जबाबदाऱ्या नसल्यामुळे वी कुड डेडिकेट मोर टाईम. बट देन लग्न व्हायच्या वेळी, बिकॉज अरेंज मॅरेज होतं, तिघांनी आपल्या बायकांना नाशिकला बोलवून काय परिस्थिती दाखवली होती. पगार आमचा काहीतरी 4-5 हजारच होता, ते पण त्यांना माहिती होतं. 16 तास काम करणारे हे पण माहिती होतं. आणि त्यांनी पण सगळ्यांनी नाशिक बघितलेलं नव्हतं, कारण त्या तिघी मुंबईच्या आहेत. तेव्हा सगळं परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ठरवलं होतं लग्न करायचं. त्यामुळे वी वर सेफ. बहुतेक देवर बोर स्मार्टर दॅन अस, की त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, फ्युचर ब्राईट. ते सर धंद्यात आधी पडले, मग प्रेमात पडले. हे दोन्ही गोष्टीत पडलेच शेवटी. एनी मोर क्वेश्चन्स? सर TLC मध्ये असताना असं कधी वाटलं का की आपण उगाच लष्कराच्या भाकऱ्या वाचतोय? एकदाच वाटलं, आणि तेव्हा TLC 3 महिन्यासाठी बंद पण केलं. 3 महिन्याच्या नंतर मलाच कंटाळायला लागला, रिस्टार्ट केलं. इथे बऱ्याच जणांना माहित नसेल, पण सरांनी एकदा चिडून, कारण चिडण्यासारखं कारण पण होतं, पण तेव्हा सर चिडायचे पण, हे पण मला सांगायचं आहे. आणि चिडून आजपासून TLC बंद म्हणून एका सेशनमधनं निघून गेले होते. मला तो ती 7 ते इयर आठवत नाहीये. हा नाही, NEC नाही, BBCC मधनं गेले होते. आणि आम्हालाच, म्हणजे आम्ही TLCलाच कळेना की करायचं काय. तर ह्याच्यावर एक वेगळी संध्याकाळ होऊ शकते, इतका मोठा विषय येतो. त्यामुळे मी आत्ता सांगत नाहीये, पण तुमच्या डोक्यात टाकून ठेवतो किडा, की TLC 3 महिन्याकरता बंद झालं होतं. आणि तेव्हा मी आणि शैलेश पंडित आम्ही दोघं होतो, की ज्यांनी सरांना थोडक्यात पटवलं होतं. हा, म्हणजे ते आता जरा कधी कधी वाईट पण वाटतं की कुणासाठी पटवलं हे. सर, जर तुम्ही आजच्या जनरेशनमध्ये आणि आजच्या वेळेत ऑल ओव्हर 25 इयर्सचे असतात, तर रिलायबलचं जर्नी कसं असतं, किंवा तुम्ही वेगळं काय केलं असतं गिवन आर सर्कमस्टान्सेस टुडे? व्हॉट वॉज द 25 थिंग? इफ यू वर 25 टुडे, ओके, what would be your journey like, or what do you think you would do differently? I wouldn't have been in this business. झालं, देऊन टाकलं त्याने उत्तर. I have an inclination for technology and future things. So something in technology I would be doing. I'm not sure what, but something to do with technology. मगाशी तुमचा काहीतरी प्रश्न होता ना, झाला. सो एनी मोर क्वेश्चन्स, और शाल वी कॉल इट अ डे? नाही, क्वालिटी डे बरोबर आहे. डे संपला म्हणजे. मी दिवसात. ओके, थँक्यू सर. थँक्यू जितू, सोपे प्रश्न विचारल्याबद्दल. दिवसभर जे काय आपण मजा मस्ती केली आहे त्याचं आपण कन्क्लुजन करूया, बक्षीस वितरण समारंभ करूया.
फर्स्ट गेम थ्रो बॉल, 3rd नंबर विनर प्रभूज टीम प्रभू. थ्रो बॉल 2 नंबर विनर धमाल 3. धमाल 3 या लवकर स्टेजवर या. नंबर 1 समृद्धी, टीम समृद्धी. थांबा, तुम्हाला अजून एक प्राइज. सॅकरेस 3rd नंबर विनर टीम समृद्धी. झालं. टीम दोस्ती नंबर 2. सॅकरेस नंबर 1 goes to शेरशाह. लास्ट गेम जो आपला होता त्याचं नंबर 3 नंबर आहे टीम जिंगाट. नंबर 2 फेविकॉल. नंबर 1 जेम्स बॉन्ड. उद्या सकाळी आता प्रत्येकाने आजचा दिवस संपलेला आहे. सर्वांनी आपापल्या रूममध्ये जाऊन झोपावे. कोणाला रूमची काही आठवण असेल तर मला प्रसादला
तुम्ही सांगू शकता. सगळ्यांच्या रूम आता ऍडजस्ट झालेल्या आहेत. उद्या सकाळी 7 वाजता इथे एक छोटासा ट्रेक आहे, तो नाममात्र ट्रेक आहे, काही घाबरायची आवश्यकता नाहीये. तो ट्रेक झाल्यानंतर इथं आल्यानंतर तो ट्रेकचा जो फोटो बघितल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट दिला जाणार आहे आणि मग चेकआउट केलं जाणार आहे. सो प्रत्येकाने ट्रेकला यायचंय. अर्धा ते पाऊण तासाचा तो ट्रेक आहे. आल्यानंतर आपण सर्वजण ब्रेकफास्ट करणार, त्याच्यानंतर चेकआउट. थँक्यू, थँक्स अ लॉट. हिप हुर्रे हिप हिप. हुर्रे. आवडलं की नाही आजचा कार्यक्रम सगळा? च्या कार्यक्रमाची आठवण म्हणून बागवे सरांना आपण एक छोटंसं रोप देतोय. जितू सर आले 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 आले. जितू सरांनी आपल्या वतीने जो बागवे सरांचा जर्नी आपल्या पुढे सादर केला त्याबद्दल त्यांनी जितू सरांचं सगळं छान खिंड लढवल्याबद्दल. चलो थँक्यू थँक्यू. everyone. गुड नाईट. गुड नाईट.